हाय, कशा आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असणार आणि आजचा दिवस हा खासच आहे कारण आज आहे होळी. तर होळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सणाचे स्वरूप काल परत बदलत असते. प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने सण जे आहे ते साजरे केले जातात आणि एकाच गावामध्ये वाड्यामध्ये पण साजरी करण्याची पद्धत जी आहे सण ती वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या पद्धतीमध्ये काहीतरी नाविन्य असते. प्रथांमागे छान गोष्टी असतात. प्रत्येक मान्यतेमागे काहीतरी कारण असते. तशाच प्रकारे ना आमच्याकडे सुद्धा खूप छान म्हणजे होळी जी आहे ती केली जाते आणि आम्ही इथं राहत असल्यामुळे ना गावाकडच्या प्रथा वगैरे ज्या आहे त्या आपण थोड्याफार तरी विसरत जातोय. कारण एकटं राहिल्यावर ना अशा ज्या प्रथा आहेत, ज्या परंपरा आहे त्या आपल्याला म्हणजे आपल्याकडून तरी होत नाही, म्हणून आहे ना ते विस्मरणात जात आहे. पण काय करायचं आता, त्याला काही ऑप्शन नाही आहे. तर आता पूजा वगैरे झालेली आहे आणि शहरात राहिल्यामुळे ना शहरासारखं आपल्याला वागावं लागतं. त्यात काही वावगं नाही आहे, कारण जे आहे ते तर आपल्याला मान्यच करावं लागेल. सो छान अशी पूजा झालेली आहे आणि जे पाणी आहे देव धुतलेलं ते पाणी ना मी झाडांना असं टाकून देते आणि छान मस्त फूल आलेलं आहे एक, ते सुद्धा मी देवाला वाहून देते. माझ्याकडे ना अशा प्रकारचं एकच म्हणजे जास्वंदचीच फुलं येतात आणि असे दुसरे कोणतेच फुलं लावलेले नाही, कारण आहे ना ऊन नसल्यामुळे ना ऊन येत नाही माझ्याकडे, त्यामुळे ना फुलं वगैरे जी आहे ती जगत नाही. तर आता जो आहे तो उन्हाळा स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे मी आता झाडं वगैरे जे आहे ना ते आणेल आणि मस्त फूल वगैरे जे आहे ते कंटिन्यू म्हणजे येतील. ॲटलिस्ट 2-4 महिने तरी मला फुलं दिसतील. आणि आत्ता झाली आहे स्वयंपाकाची वेळ, तर मला आहे ना आता म्हणजे आमच्याकडे ना अशा प्रकारे पुरणपोळी वगैरे जी करतात ना ती करत नाही. तर आमच्याकडे ना शेव करतात, म्हणजे होळीच्या दिवशी शेव जी गोड शेव असते ना ती करतात आणि भात वगैरे जो असतो तो असतो आणि त्याचंच नैवेद्य दिलं जातं. त्यामुळे ना मी आत्ता जी आहे पुरणपोळी वगैरे नाही करत आहे, फक्त म्हणजे भाजी जी आहे पनीरची भाजी करणार आहे आणि पोळी वगैरे जी आहे ती करणार आणि वाटलं तर गोड वगैरे जे असेल ते एखादी ॲड करेल, नाही तर ते सुद्धा संध्याकाळीच केलं जाईल. तुमच्याकडे होळीच्या वेळेस काय करतात मला कमेंट करून नक्की सांगा, कारण प्रत्येकाच्या प्रथानुसार ना प्रत्येक गोष्टी ज्या आहे त्या होत असतात. सो येस, आता पीठ वगैरे जे आहे ते मळून झालेलं आहे आणि भाजी म्हणजे पनीरची भाजी बनवायची आहे, त्यासाठी ना पनीर हे घ्यायला गेलेले आहेत. तर त्यांना बराच वेळ झालेला आहे घेऊन म्हणजे गेले आहेत, पण अजून तरी पनीर आलेलं नाही आहे घरी. तर आता बघेल म्हणजे जेव्हा येईल तेव्हा बनवते आणि त्या अगोदर म्हटलं पहिले पोळी वगैरे जी आहे ती बनवून ठेवायची आणि नंतर लगेच पनीर बनवता येईल. कारण पनीरची वाट बघत बसल्यानंतर बराच वेळ होऊन जाईल आणि वेळ जी आहे म्हणजे आम्हाला लवकर भूक लागते, त्यामुळे म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे नाही करत. म्हणजे एखाद्या वेळेस करतो, कधीतरी नाही करत. आणि 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 आत्ता आहे ना मुलांना सुट्ट्या लागल्या, त्यामुळे ना मी नाश्ता जो आहे तो स्किप करते आणि म्हणजे उठायलाच उशीर होतं, त्यामुळे बाकीची कामं जी आहे ती नंतर उशिरा होतात. त्यामुळे स्वयंपाक वगैरे जो आहे तो मी डायरेक्टच करते, नाश्ता नाही करत. आणि आत्ता आहे ना फोन आलेला आहे की कलर वगैरे जे आहे ते सुद्धा आणायचे आहे का मुलांसाठी, तर त्यासाठी यांनी फोन केला होता. म्हणजे पनीर घ्यायला गेले, तर ते सुद्धा मी गेलो आहे तर आणून घेईल म्हणून. आणि हा आमचा शेट नाही, तर जाताना अशी पप्पी घेत असतो माझी. आणि मुलांसाठी ना होळीचा सण हा खूप उत्साहाचा आणि खूप हे म्हणजे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यांना खूप आवडतं होळी खेळायला. मुलांना म्हणजे त्यांना असं सुट्ट सोडून दिलं ना, मोकळं जर सोडून दिलं ना, अगदी दिवसभर ते पाण्याने खेळत बसणार असं असतं त्यांच्यासाठी. त्यांना ना आता सुट्ट्या लागल्या आहे तेव्हापासून त्यांचं सुरू आहे. ज्या दिवशी त्यांना सुट्टी लागली तेव्हापासून म्हणजे त्या दिवसापासून त्यांचं सुरू आहे की आमच्यासाठी कलर आणा, आमच्यासाठी पिचकारी आणा, काय ते बलून वगैरे असतात ते आणा आणि आम्हाला खेळू द्या. आपणही लहान असताना तसेच होतो, खूप होळी खेळायचो. अगदी म्हणजे इतकं दिवसभर होळी असायची की बस. पण त्या दिवशी ना म्हणजे तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी पेपर असायचं, त्यामुळे ना अगदी मनात भीती पण असायची की अरे बापरे उद्या लगेच पेपर आहे. पण पूर्ण दिवस खेळून झाल्यानंतर लगेच संध्याकाळी बसायचो अभ्यासाला. पण पेपर असल्यामुळे ना होळी खेळणं कधी सोडलं नाही. आणि आत्ता जे आहे पोळी वगैरे माझी बनवून झालेली आहे आणि आता भाजीसाठी लागणारं म्हणजेच टोमॅटो, कांदे, खोबरं, लसूण, आलं हे सगळं ना मी आता भाजून घेते. थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामुळे ना भाजीला चव जी आहे अशा प्रकारे मसाला जो भाजला जर आपण तर भाजीला जी चव असते ना ती अप्रतिम येते. तर अशा प्रकारे पहिले भाजी करायच्या अगोदर आपण मसाला जो आहे तो भाजून घ्यायला पाहिजे. तर हे होते तेव्हापर्यंत मी गॅसचा ओटा पण आवरून घेते. तर हा मसाला अगदी 5 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर भाजून झालेला आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती ऑफ करते आणि भाजी बनवून घेते. तरी पनीरची भाजी जी आहे ती किती छान दिसते. अगदी गोड वगैरे मी काही बनवलं नाही, कारण ते मला संध्याकाळी बनवायचं आहे. त्यामुळे यांनी सांगितले की आता कॅन्सल कर, फक्त भाजी बनव आणि गोड जे पदार्थ आहे ते संध्याकाळी बनव. त्यामुळे जी भाजी बनवलेली आहे फक्त ते खाल्लं आणि बाकीचे कामं जे आहे ते आवरून घेते. तर भेटूया आपण आता संध्याकाळी.
सो येस, आता संध्याकाळ झालेली आहे. दुपारच्या वेळेस ना थोडी एडिटिंग वगैरे केलं, कारण हा व्हिडिओ जो आहे ना तो मला उद्या जायला पाहिजे. त्यासाठी ना मला लगेच एडिटिंग वगैरे जे आहे ते करायचं होतं. आणि संध्याकाळी वरण भात वगैरे जे बनवायचं आहे ते करून घेते, कारण लगेच ना 7 वाजेपासूनच पूजा वगैरे जी आहे ती स्टार्ट होणार आहे खाली सोसायटीमध्ये आमच्या. त्यामुळे ना मला लवकर जो आहे तो स्वयंपाक करावा लागेल. तर डाळ वगैरे जी आहे ना, मी एक सोबतच डाळ आणि भात असतो तो एक सोबतच लावणार आहे. त्याने ना वेळ जो आहे तो कमी लागतो आणि गॅस वगैरे जो आहे तो त्याचीसुद्धा आपली बचत होते. आणि भात वगैरे लावताना भात आणि डाळ एकत्र लावत असताना ना मी थोडं तेल वगैरे टाकते, त्यामुळे भात जो आहे तो छान होतो. आणि मीठ वगैरे जे आहे ते सुद्धा मी याच वेळेस टाकून देते, सो दॅट ना आपल्याला नंतर टाकायची वगैरे जी आहे गरज पडत नाही. डाळेतसुद्धा मी मीठ पहिलेच टाकून ठेवते आणि नंतर डाळ लावून घेते. तर अशा प्रकारे हे जे भांडं आहे ना खूप युजफुल असतं, कारण याने ना वेळेची जी बचत होते आणि गॅसचीसुद्धा बचत होते, त्यामुळे पैसासुद्धा आपला वाचतो. तर यात ना बघा, आपण एखाद्या वेळेस ना असं कुकर वगैरे लावतो किंवा काय म्हणतो आपण इडलीचं भांडं वगैरे जे असतं ना ते काळं पडतं. असं पाणी वगैरे उकळायला ठेवल्यानंतर त्यात ना लिंबू टाकल्यामुळे ना जे काळंपण असतं कुकरला काळंपण येत नाही. आपण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवेलच हा कुकर, हे जे डाळ वगैरे काढून झाल्यानंतर. आणि आज वातावरण थोडं असं आहे, ढगाळ आहे, क्लाउडी झालेलं आहे सगळीकडे. आता ना साडी काढून घेते, कारण जोपर्यंत भात वगैरे डाळ वगैरे होते तोपर्यंत माझी साडी जी आहे ती सिलेक्ट करून होऊन जाईल. कितीही साड्या असल्या आपल्याकडे ना आपण एकदम असे कन्फ्यूज असतो की कोणती साडी घालायला पाहिजे. किती साड्या असल्या तरी आपल्याला कमीच पडतात. तर ही साडी विचार करते मी घालेल किंवा ही असेल, पण ही थोडी ना अशी शायनी आहे जास्त, तर ही मे बी कॅन्सल. ही घालू शकते मी आता. लेट्स सी, बघूया कोणती घालते. कन्फ्यूज. आणि यातनं ब्लाऊज ठेवलेले आहे सगळे एक सोबत, त्यामुळे ना आपल्याला असं पटकन सिलेक्शन करता येतं की कोणती घालायची असेल. आणि दुसऱ्या साडीवर सुद्धा आपल्याला एखादी ब्लाऊज जो आहे तो वेअर करायचा असेल तर आपण अशा प्रकारे एखादी काढून पटकन वेअर करू शकतो. सो दिस वन इज द फायनल. आता ना याला असं पदर वगैरे जो असतो तो मी सेट करून ठेवते, सो दॅट ना मला वेळेवर जास्त घाई होणार नाही, पटकन मला वेअर करता येईल. त्यासाठी मी त्याचा जो पदर वगैरे आहे तो पटकन असा सेट करून ठेवते. आणि भात वगैरे डाळ वगैरे जी आहे ना मी ती लावलेली आहे. जोपर्यंत होईल तोपर्यंत माझं हे काम सुद्धा होऊन जाईल. लग्नाला कितीतरी वर्ष झाले ना तरी पण आपण यात कन्फ्यूज असतो. आपल्याला हे जे आहे ना पदर लावण्यामध्ये, आपल्याला व्यवस्थित सेट करण्यामध्ये ना थोडा वेळ जास्त लागतोच. कितीही जरी वर्ष झाले लग्नाला तरी पण तीच बोंब. तर ही साडी व्यवस्थित सेट करून झालेली आहे. तर ही साडी आता डन राहणार आहे. आणि आता जे आहे माझी पोळी वगैरे बनवून झालेली आहे. आणि आता मला पोळीचे जे दिवे वगैरे असतात ते बनवून घ्यायचे. तर मला 5 तोंड असतं तशा प्रकारचा दिवा बनवायचा आहे, कारण मला तो आहे ना होळीच्या वेळेस लागणार आहे, होळी दहनच्या वेळेस. त्यामुळे ना मी आता ते बनवून घेते. तर असल्या प्रकारचे दिवे जेव्हा आपल्याला बनवायचे असतात ना तेव्हा पीठ वगैरे जे आहे ते आपल्याला घट्टसर मळावं लागतं. तर पीठ जे आहे ते मी घट्टसरच मळलेलं होतं. आणि आता जे आहे मी अशा प्रकारे थोडं खाली पीठ टाकून जे दिवे वगैरे आहे ते ठेवून देते. आणि दिवे जे आहे मी 5च बनवलेले आहे बघा आपण. आणि पूजेची ताट वगैरे जी आहे ती सुद्धा मी आताच तयार करून घेणार आहे. आणि आपण बघा हे कुकर तुम्हाला दाखवायचं होतं, ते कुकर अजिबात काळं पडलेलं नाही आहे. आणि असंही आपण जेव्हा नेहमी किंवा हे लिंबू वगैरे नाही टाकलं तर जे कुकर आहे ते काळं पडून जातं. तर आपण नेमकं एक वेळेस तरी असं ट्राय करून बघा, अजिबात काळं पडणार नाही कुकर. आणि ही शेवई बनवायची आहे मला, शेवयान. तर हे जे आहे ना घरूनच आलेलं आहे माझ्याकडे. तर एका कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि ही शेवया आहे ज्या एकदम व्यवस्थित परतून घेणार आहे मी तुपामध्ये. शेवयान म्हणतात की शेवई म्हणतात, आमच्याकडे तर गोडशेव म्हणतात. तर तेच मी आता म्हणते की गोडशेव जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला तुपामध्ये. त्यात थोडीशी वेलची वगैरे टाकायची, वाटलं तर आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता, नाही वाटलं तर नका टाकू. मी काही टाकलं नाही आहे. मस्त व्यवस्थित परतून घेतलेले आहे कलर चेंज होईपर्यंत. परतून झाल्यानंतर वेळेची बचत करावी म्हणून दूध आणि पाणी
जे आहे मी या केटलमध्येच गरम करायला ठेवलेलं होतं. ते गरम झाल्यानंतर लगेच टाकून दिले. थंड पाणी अजिबात नाही टाकायचं, कारण थंड पाणी टाकल्याने जी शेवया वगैरे जे बनवतो आपण ती ना एकदम अशी म्हणजे घट्टसर होते, अगदी म्हणजे असं चुरासारखी होते. त्यामुळे ना व्यवस्थित म्हणजे गरम केलेलं पाणीच टाका त्यात. आणि ही जी आहे माझी पूजेची ताट तयार झालेली आहे. मी सुद्धा आता तयार झालेली आहे. तर चला मग आता पूजेला. खाली यायला ना मला थोडा उशीर झालेला आहे. सगळ्या लेडीज वगैरे ज्या आहेत त्या येऊन पूजा वगैरे करून सुद्धा वरती गेलेल्या आहे. मीच एकटी होती, माझी पूजा बाकी होती. आता मी आहे, थोडा उशीर झालेला आहे. सगळ्यांनी केल्यानंतर मी आता शेवटी करणार आहे. 1-2 असती म्हणजे आहे बाकी. बऱ्याच मोस्टली ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. तर आता आम्ही पूजा करून घेतो. सगळ्यांची पूजा झालेली आहे, सगळ्या गेलेल्या सुद्धा आहे. त्यामुळे ना मला स्वतःला म्हणजे मला एकटीला छान मस्तपैकी निवांत अशी पूजा करता येते. दिवा ना पिठाचा असल्यामुळे ना लवकर पेटत नव्हतं. त्यामुळे ना असं थोडं म्हणजे त्याला पेटवायला थोडा वेळ लागत होता. तर आत्ता पूजा वगैरे जी आहे ती छान मस्त निवांतपणे झालेली आहे. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवल्यानंतर बाकीची कामं होती आणि एडिटिंग वगैरे करायची होती ती केली. तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.